आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील सरकारी जमिनीचा व्यवहार रद्द होऊ शकत नाही अशी माहिती आहे। पार्थ पवारांना 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल अशी माहिती सुद्धा समोर येते। थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा व्यवहार रद्द केल्याचं म्हटलेलं होतं। मात्र आता एक ब्रेकिंग न्यूज येते याच प्रकरणामधली, ती म्हणजे पुण्यामधील त्या सरकारी जमिनीचा व्यवहार हा रद्द होऊ शकत नाही आणि पार्थ पवारांना 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर आपण ते चालान सुद्धा बघू शकतोय, ज्या चालानाद्वारे पार्थ पवारांच्या कंपनीना ही भरावी लागणार आहे। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गोविंद, काय सांगाल? मागील 2-3 दिवसांपासून हे प्रकरण गाजलेलं होतं, आरोप झाले, पण आज संध्याकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की व्यवहार रद्द झाला। मात्र आता तो व्यवहार रद्द होऊ शकत नसल्याचं कळतंय। अर्थातच मुद्रांक शुल्क विभागाचा असा नियम आहे की जर एखादं दस्त नोंदल्या गेलं तर त्या संदर्भातली जी स्टॅम्प ड्युटी आहे ती पूर्णतः भरून घ्यावी लागते। दुपारी स्वतः पार्थ पवार आपल्या लीगल टीम सोबत दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते। त्यांनी हा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्जही केला। मात्र याच संदर्भामध्ये त्रुटीपत्र देत स्वतः दुय्यम निबंधकांनी त्यांना लेखी उत्तर दिलेलं आहे की या सगळ्या व्यवहार प्रकरणात 300 कोटीवर जी 7% मुद्रांक शुल्क त्यांना भरायचं आहे, त्यापैकी 5% मुद्रांक शुल्क शासनाने माफ केला होता। पण आता उरले जे 2% आहेत, म्हणजे 6 कोटी रुपये तरी तुम्हाला तातडीने भरावे लागतील आणि तेही दंडासहित भरावे लागतील अशा पद्धतीचं लेखी पत्र दिलंय। हे लेखी पत्र जे या अमेडा कंपनीच्या संचालकांना दिलेलं आहे ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे आणि तेच आपण बघतो आहोत। त्यामुळे सरकारकडनं सांगितलं गेलं असेल की व्यवहार रद्द झालाय, तरी हा अद्याप व्यवहार रद्द झालेला नाहीये। स्वतः पार्थ पवारांना हे पत्र दिल्या गेलं आणि जोपर्यंत ते या सगळ्या व्यवहाराची स्टॅम्प ड्युटी भरत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही असं स्पष्टपणे मुद्रांक शुल्क विभागाने सांगितलं। त्यामुळे एकीकडे अजित पवार जरी म्हणत असतील की सगळा व्यवहार कॅन्सल झालाय, तरी देखील या सगळ्या जमिनीची जी किंमत ठरवल्या गेली होती 300 कोटी, त्याच्या एकूण 7% जी स्टॅम्प ड्युटी आहे ती दंडासहित भरावी लागणार आहे आणि त्या संदर्भातलं हे पत्र आहे। बरोबर आहे गोविंद, त्यामुळे आता पार्थ पवार हा दंड भरतात का ते बघावं लागेल किंवा पुढे नेमकं काय होतं तेही बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या प्रकरणामध्ये कोट्यावधींचा व्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले, मात्र 1 रुपयाचाही व्यवहार झाला नाही असं अजित पवारांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलंय। त्यासोबतच अमेरिया कंपनी जरी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांची असली तरी या व्यवहाराबाबत दोघांना कल्पनाच नव्हती असा दावाही अजितदादांनी केला। देखिए, इलेक्शन कमीशन ने जो इंडिकेशन दिया है उसके अनुसार जनवरी में वो इलेक्शंस होंगे ऐसा दिखता है, क्योंकि अभी हमारी जो छोटी कॉर्पोरेशन से या दरम्यान अमेरिया कंपनीचे डेझिग्नेटेड पार्टनर असून सुद्धा पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नव्हता या विरोधकांच्या प्रश्नावर अजित पवारांनी काय उत्तर दिलं तेही पाहूया। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही, तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे। ह्या जमिनीचा 2005-06 काही पैसे देऊन व्यवहार केलेला होता। ह्याच्या संदर्भामध्ये पार्थच्या कंपनीला किंवा पार्थ आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील यांना कुणालाही जास्त त्याच्यातली माहिती नव्हती। ही जमीन ही सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे। ह्या अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत, त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे। मग असं असताना इतर रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील। दरम्यान अजित पवारांनी आज घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काल जे वक्तव्य केलं होतं त्यावरून U-टर्न घेतला। वतनाच्या जमिनीच्या व्यवहाराची अजित पवारांना 3 ते 4 महिन्यांपूर्वीच कल्पना होती। या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर चुकीची कामं खपवून घेणार नाही अशी स्पष्ट ताकीद दिल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं। मात्र आज अजित पवारांनी दिलेल्या वक्तव्यावरून U-टर्न घेतलेला आहे।
आपल्याला या व्यवहाराची कल्पना नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं. त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही. असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही. या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं. माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं, हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे. आणि मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी, माझ्या मुलांनी, माझ्या जे कोणी जवळचे सहकारी असतील यांनी कुणी जरी व्यवहार केला किंवा काही गोष्ट केली तर त्यांना मी सांगत असतो की संपूर्ण गोष्ट कायद्याच्या नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे. तर पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरं आता अजितदादावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहे. म्हणजे तिकडे जमिनी बळकावणं चालले आहेत आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आहेत.